शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आज आपण या व्हिडिओच्या मार्फत सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता आपण पाहणार आहोत। बऱ्याच वेळेस आपण घरचे बियाणे सोयाबीनसाठी पेरणीसाठी वापरतो आणि हे वापरत असताना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी सोयाबीनची उगवण क्षमता पाहूनच आपण ते बियाणे पेरणीसाठी वापरावे। तर त्यासाठी असा एक पेपर जमिनीवर अंतरायचा आहे आणि त्यावर एका ओळीत 10 अशा 10 ओळी म्हणजे आपणास 100 बियाणे त्या ठिकाणी अंतरायचे आहेत आणि 100 बियाणे अंतरल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडल्यानंतर हा जो पेपर आहे हा पेपर आपणास फोल्ड करून ठेवायचा आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता की 100 बियाणे या पेपरवर आपण अंतरलेले आहेत आणि त्यानंतर हा पेपर असा आपणास फोल्ड करायचा आहे जेणेकरून बिया आत पेपरमध्ये राहतील। अशा प्रकारे हे जे बियाणे आहे आपण असे फोल्ड करत आहोत आणि यानंतर किती बियाणे वापतील यावर त्याची उगवण क्षमता अवलंबून राहील। हा पेपर असा फोल्ड केल्यानंतर त्यांच्या दोन्ही बाजू पण आपण दुमडून घ्यायचे आहेत, फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि हा पेपर आपणास एका घरातील ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यावर पाणी शिंपडायचे आहे जेणेकरून हा पेपर सुकला जाणार नाही याची काळजी घ्यावी। आणि हे आपणास 5 दिवस रोज यावर पाणी शिंपडायचे आहे आणि 5व्या दिवशी यापैकी किती बियाणे उगवलेले आहेत ते आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे आपण यावर रोज पाणी शिंपडायचे आहे जेणेकरून पेपर सुकला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि हे सावलीत आपणास ठेवायचे आहे। यापूर्वी 5 दिवसापूर्वी हा प्रयोग आपण केलेला आहे। तर यातील किती बिया उगवलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत। 100 पैकी किती बिया उगवल्या त्यानुसार त्याची टक्केवारी ठरवून आपणास हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे की नाही आपण पाहू शकतो। फक्त बियाणेच पाहून चालणार नाही तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता जमिनीत चांगली ओल झाली की नाही हे पाहणे सुद्धा गरजेचे असते। बऱ्याच वेळेस थोडासा पाऊस पडल्यानंतर आपण पेरतो आणि जमिनीतील जी गरमी जी आपण म्हणतो ते निघण्याच्या अगोदर आपण जर पेरणी केली म्हणजे पाऊस चांगला न होता जर पेरणी केली तरी सुद्धा आपण बियाणे सोडू शकतात। आपण या ठिकाणी बियाणे मोजत आहोत। या 100 पैकी किती बियाणे उगवलेली आहेत ते या ठिकाणी आज आपण मोजून हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे की नाही आपण पाहणार आहोत। 70 ते 75% 70 ते 75 mm पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी। पेरणीची घाई हे सुद्धा बियाणे जरी उत्तम असली आणि पेरणीची घाई केली तर बियाणे उगवू शकत नाही। या ठिकाणी आपण आता पाहत आहोत मोजणी चालू आहे। 100 पैकी किती बियाणे उगवले ते आपण आता मोजून म्हणजे एकंदरीत 70 ते 80% बियाणे जर उगवलेली असतील तरच ते आपणास पेरणीसाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो काही बिया सडलेले आहेत। आता हे बी सडलेली आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहतो काही बिया अशा सडलेल्या आहेत। एकंदरीत 100 पैकी किती बियाणे हे उगवलेले बियाणे आहे आणि आपण यात आता पाहणार आहोत की किती प्रमाण उगवलेल्या बियाण्याची टक्केवारी किती आहे हे आपण पाहणार आहोत। मोजणी चालू आहे। पेपरच्या खाल्ल्या बाजूला पण आहे ते पण काढा। खाल्ल्या बाजूला पण काही
पेपर दुमडल्यामुळे काही बिया खाल्ल्या बाजूला गेलेल्या आहेत. पूर्ण पेपर बाजूला काढा. अशा प्रकारे किती झालेले आहेत? 76, 77. तर आपल्या 100 बियाण्यापैकी 77 बिया या ठिकाणी उगवलेले आहेत. म्हणजे हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे. अशा प्रकारे घरातील बियाणे उगवूनच त्याची उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी. त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही. त्याचबरोबर जमिनीतील ओलावा पाहणेसुद्धा गरजेचे असते. काही बिया अशा सडलेल्या आहेत. या ठिकाणी पाहू शकतो सडलेले आहेत काही बिया अशा. तर या ठिकाणी आपल्या 100 पैकी 77 बिया उगवल्या होत्या. बघा ही बियाणेसुद्धा उगवलेली होती, पण ते कार्यक्षम नाही, कारण जोमदार उगवलेली नाही. अशा प्रकारे आपणास हे बियाणे पेरणीसाठी वापरता येते. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.